दिनांक 2 डिसेंबर रोजी विभागीय शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी तथा हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमतचे मुख्याध्यापक आदरणीय प्रवीणदादा शेळके सर यांचा वाढदिवस होता। शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व असलेले मुख्याध्यापक आदरणीय प्रवीणदादा शेळके सरांवर शिक्षक बांधवांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आज विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे आणि यश संपादन करणारे तसेच शिक्षक क्षेत्रातील कोणत्याही अडचणीत सर्वांना मदत करणारे आणि माझी सुंदर शाळा या शासनाच्या उपक्रमामध्ये हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमतच्या शाळेला राज्यस्तरावर नेऊन कौतुकास्पद कामगिरी करणारे आदरणीय प्रवीणदादा शेळके सर यांना वाढदिवसाच्या आणि उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। या वाढदिवसानिमित्त आपणास निरोगी आयुष्य लाभो आणि आपल्या इच्छा ईश्वर पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांच्या वतीनं करण्यात आली। आमच्या सर्वांची प्रेरणास्थान असलेले मुख्याध्यापक प्रवीण शेळके सर यांचा जन्मदिवस आहे। आज तसं पाहायला गेलं तर खरं तर लोकशाहीचा फार मोठा उत्सव होता, मग तो उत्सव रद्द झाल्यामुळे एक छोटासा उत्सव आम्हाला साजरा करण्याचा योग भेटलेला आहे। सरांचा वाढदिवस साजरा करण्याचा हे भेटला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान असलेले आणि कितीतरी विद्यार्थ्यांना घडवत त्यांनी आजपर्यंत इथं आलेले आणि आज त्यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरांना प्रभाग नंबर 15ची उमेदवारी भेटलेली आहे। आज खरं तर सरांचा वाढदिवस प्लस विजयाचा दिवस साजरा करण्याचा योग येत होता, पण अनावधानाने इलेक्शन वाढल्यामुळे तो दिवस 20 तारखेला आम्ही साजरा करू आणि 21 तारखेला सरांचा वाढदिवस पुन्हा एकदा त्या विजया दिवशीच्या दिवशी वाढदिवस पुन्हा एकदा सरांचा साजरा करणार आहोत आणि सरांना आम्ही आमच्या सर्व काँग्रेस परिवार तथा महाविकास आघाडीच्या वतीने मी सरांना शुभेच्छा देतो आणि सरांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य भेटो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सकाळपासूनच 7 वाजल्यापासून आमचा शिक्षक परिवार, आमचे विद्यार्थी, आमचे पालक वर्ग हे वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रेम माझ्यावर ते व्यक्त करण्यासाठी सर्वजण येत होते आणि आज मला इतकं म्हणजे भरून आलं की आपण केलेल्या कुठे ना कुठे कार्याची ही आपल्याला पावती आहे की काय असं मला वाटू लागलं। खरंच माझ्यावर दाखवणाऱ्या माझे सर्व सहकारी मित्र, माझे परिवार या लोकांनी ज्या सर्वांनी माझ्यावर ते वाढदिवसाचा भरभराट अशा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खरंच सर्वांचा ऋणी आहे। आणि आताच जे काही म्हणजे मतदानाचा दिवस होता, तो मतदानाचा दिवस हा माझा वाढदिवसाचाच दिवस होता। अतिशय खूप म्हणजे सर्वांचा उत्साह होता, परंतु काल अचानक अशा प्रकारच्या बातमीमुळे तो उत्साह निरुत्साहामध्ये झाला। परंतु आमची सर्व मंडळी संध्याकाळी काल जमा झाली आणि तो उत्साह आपण आता 21 तारखेला अतिशय जोमामध्ये साजरा करूया आणि काउंटिंगच्या दिवशी प्रचंड मताने या दुप्पट मताने आपण विजयी करूया असा सर्वांनी मला आत्मविश्वास दाखविलेला आहे आणि माझ्या प्रभागातल्या लोकांनी सुद्धा अतिशय आत्मविश्वासाने सांगितले मला की आपण सर्वांनी एक निष्ठेने आणि सर्वांनी एक मताने प्रचंड मताने बहुमताने निवडून देण्याचं सर्वांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाच्या पोटी महाविकास आघाडीसाठी आमचं जे आता या ठिकाणी माझी पत्नी निलिमा प्रवीण शेळके उभा टाकलेली आहे तिला मतदान करून प्रचंड मताने निवडून देणार आहेत। तसंच माझे सहकारी प्रकाश इंगळे सर यांची सुद्धा निशाणी तुतारीच आहे, त्यांना सुद्धा निवडून देणार आहेत आणि तसंच आमच्या महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार आमच्या ॲडव्होकेट सीमा हाफिजताई यांना सुद्धा पंजा या चिन्हावर ते निवडून देणार आहेत आणि प्रचंड मताने त्या निवडून येणार हे 21 तारखेला आपण या ठिकाणी सर्वांना लक्षात येणारच आहे आणि मला सर्वांच्या या शुभेच्छा वाढदिवसात मिळाल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभारी। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, हिंगोली।